नाशिकमधून आलेली विंचू चौफली इथे राष्ट्रवादीने रास्ता रोको केल्याचं कळतंय। कांद्यासह सगळ्या शेतमालाला हमीभाव जाहीर करा ही मागणी हे सर्व शेतकरी करताना दिसतात। नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर विंचूर चौफुली इथे हे आंदोलन आपण सध्या सुरू आहे बघतोय। जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्यासह कार्यकर्ते देखील इथे मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं आपण बघतोय। सरकार विरोधात इथे जोरदार घोषणाबाजी ही सुरू आहे। राष्ट्रवादीने सरकारकडे मागण्या केल्या ज्यामध्ये कांदा आणि अन्य पिकांना हमीभाव दिला जावा, त्याचबरोबर सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट 100% कर्जमाफी दिली जावी असे देखील म्हटलं जात आहे। द्राक्षांचा पीक विम्यात समावेश करावा अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, किती वेळापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते आंदोलनाविषयी? साधारण 2 तासापासून हे आंदोलन सुरू आहे। वाहतूक दोन्ही बाजूंनी मोठी जाम झालेली आहे। खरं तर तहसीलदार सुद्धा घटनास्थळी पोहोचले। आंदोलन आता चर्चा सुरू आहे, संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे। मुळात या सगळ्यांची मागणी हीच आहे की शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या पाहिजे। आपल्याला माहिती आहे की देशात सगळ्यात जास्त उत्पादन कांद्याचं नाशिक जिल्ह्यात होतं आणि याच ठिकाणी कांद्याला मातीमोल भाव मिळाला होता। व्यापारी आणि बाजार समिती यांच्या माध्यमातून खरं तर सरकारने नियंत्रण ठेवला पाहिजे होतं दरावर, पण तशा प्रकारचं नियंत्रण ठेवण्यात सरकारला अपयश येत आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांना आपल्या मातीमोल भावानं कांदा विकावा लागतोय। त्याला एक हमीभाव मिळालाच पाहिजे ही त्यांची पहिली आणि मोठी आग्रही मागणी आहे। आणि त्याचबरोबर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या तर हे सगळेच प्रश्न संपुष्टात येईल, त्यामुळे सरकारनं सुद्धा त्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशा प्रकारची मागणी केली जाते। आंदोलन जरी सुरू असलं, वाहतूक जरी जाम असला तरी आंदोलन हे थोड्याच वेळात मागे घेण्याची शक्यता आहे, कारण वाहतुकीची कोंडी जी आहेत, शाळा परीक्षा आहेत, मुलांच्या स्कूल बस सुद्धा या ठिकाणी लागल्या आहेत, त्यामुळे आंदोलन मागे घेतलं जाऊ शकतं। पण राष्ट्रवादी दिवसेंदिवस आक्रमक होत चालली आहे असं नक्कीच म्हणता येईल। निश्चित प्रशांत, जसं आपण बघतोय की अनेक मागण्या आहेत आणि त्यासाठी आता या बैठक देखील सुरू आहे। निश्चितच यावर कायमस्वरूपी तोडगा निघणं गरजेचं आहे आणि साधारण किती वेळामध्ये या बैठकीतून काही तोडगा कदाचित निघू शकेल आणि या रास्ता रोको मागे घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त करूयात? नक्कीच रेणुका, येत्या 10 ते 15 मिनिटांमध्ये याच्यामध्ये निर्णय होऊ शकतो। पण सकारात्मक बाजूने चर्चा दोन्ही बाजूंनी चालू आहे। राष्ट्रवादी सुद्धा सकारात्मक आहे, कारण वाहतुकीची कोंडी जी आहे याच्यामध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी सुद्धा अडकलेत, त्यामुळे त्यांना शाळेत जाता यावं याकरताही आग्रही आहे। पण प्रशासनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमची मागणी पोहोचवावी या एकाच मागणीवर ते ठाम आहे। तहसीलदारांनी त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि आंदोलन येत्या 10 ते 15 मिनिटात मागे घेतलं जाऊ शकतं। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून हा रास्ता रोको केला जातोय। गेल्या 2 तासांपासून हा रास्ता रोको सुरू आहे।